हॅलो हाय सर्वांना, सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर इथे आर्याच्या स्कूलमध्ये ना तिला आहे ना अल्फाबेटवाला रॅम्प वॉक करायचा होता आणि तिला मिळालेलं होतं क्यूवालं अल्फाबेट मिळालेलं होतं. तर क्यूपासून तिला मला क्वीन बनवायचं होतं. त्यामुळे तिथे आता मी इथे सगळ्यात आधी तिच्यासाठी जे आहे तर ते क्यूचं जे लेटर आहे ते बनवून घेते आहे. तर माझ्या पिंक कलर हवा होता, पण पिंक कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता कार्डशीटमध्ये. त्याच्यामुळे मग मी असा हा व्हाईट कलरवरती घेतला आणि त्याच्यासाठी मी असे 2 ताटं घेतले. म्हणजे एक छोटं घेतलं एक मोठं घेतलं आणि त्याच्यावरती असं त्याने पेन्सिलने आधी ड्रॉ करून घेतलं त्याचं आणि त्यानंतर मी त्याला असं छान कट करून घेते आहे साईडने. म्हणजे आपल्याला 2 त्याचं जे मधला फक्त गोल जो आहे तर तो घ्यायचा आहे आपल्याला. मधला गोल काढून टाकायचा आहे आणि साईडचा असं एक रिंगसारखं घ्यायचं आहे मला. आणि त्यानंतर इथे बघू शकता मी आर्यालाही घेऊन बसले होते, कारण की तिला पण ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजे की आपल्या स्कूलमध्ये असे ॲक्टिव्हिटीज असतात आणि आपल्याला ते बनवायचं असतं. दरवेळेस असं बाहेरून आणून मुलांना द्यायचं नाही. तर थोडंसं त्यांच्यासोबत पण आपण क्रिएटिव्हिटी जी आहे तर ती करायची असते. तर तिची खूप लुडबुड चालू होती मध्ये तिला म्हणजे पूर्ण सगळं काही तिलाच करायचं होतं. तिचं चाललं होतं की मी करते. पण मी तिला म्हटलं तू फक्त बघ आणि माझ्यासोबत बस. तर ती उठत होती बसत होती, म्हणजे खेळत जे आहे तर ती करत होती. त्यानंतर इथे आता मी सगळ्यात आधी असा हा जो मोठावाला ओ जो आहे तर तो कापून घेतलेला आहे आणि अशी एक रिंग तयार केलेली आहे. त्याचं मधलंसुद्धा मी कट करून टाकलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि त्याला आपल्याला असं क्यूसाठी मी एक छोटंसं असं पट्टी जी आहे तर ती त्यातनंच काढलेली आहे. आणि मला तिथे असं एक साईज जी आहे तर ती मी मोजून घेतली, म्हणजे कमी जास्त व्हायला नको. जर छोटा झाला तर परत दुसरा बनवावा लागेल किंवा खूप जाड झाला तर तो कट तरी करता येईल. पण जर छोटा झाला तर तो दुसराच कट करावा लागेल. म्हणून मग मी आधीच त्याची जी साईज आहे तर ती पूर्ण अशी चेक करून घेतली. आणि त्यानंतर मी असा हा येलो कलरचा एक घेतलेला आहे कार्डशीट आणि त्याच्यावरती आता हे आपल्याला असं क्यू चिटकवायचं आहे. तर असं मला पिंक कलरचा हवा होता, पण आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आणि एकदम ऐन वेळेवरती मला ही अशी आयडिया सुचली की आपण अशा प्रकारे बनवूया. आधी मी तिला फक्त असं एक मोठ्या पेपरवरती असं क्यू लिहिणार होते आणि देणार होते, पण म्हटलं की नको, आपण त्याला छान असं डेकोरेटिव्ह बनवूया. असं आपल्याला तिला क्वीन बनवायचं आहे, तर क्वीनसाठी थोडंसं असं त्या क्यूला पण आपण क्वीनसारखं थोडंसं नटूया. मग मी थोडंसं यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च केले 1-2, तर बघितले त्याच्यामध्ये छान बनवलेले होते. तर मग तशाच पद्धतीने आता मी इथे बनवते आहे. तर त्यानंतर इथे मी असा हा ब्ल्यू कलरचा घेतला आणि त्याचं मी असं इथे टोप बनवते, म्हणजेच असं क्राऊन बनवते आहे, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला लावता येईल. आणि तुम्ही बघू शकता ही अशी फेमिकॉलची बॉटल हातामध्ये घेऊन फिरते की कधी मला चिटकवायचं काम देते. तिला बोलले मी की तू चिटकवायचं काम कर, म्हणून मग आता ती ते केव्हाच्या हातात घेऊन फिरते की कधी होतं आहे तुझं, मी कधी चिटकवणार, हे चाललं आहे तिचं मध्ये. आणि बघू शकता तिला द्यायचं नाही आहे, तिच्याच हातात घेऊन बसायचं आहे. तर मी तिला आता इथे घेतलं आहे माझ्यासोबत आणि तिला करायला सुरुवात केली. जर आपण मुलांच्या क्रिएटिव्हिटीला जर आपण स्वतःच असं प्रोत्साहन दिलं, आपणच त्यांना सांगितलं की तुम्ही असं करा तसं करा, तर मुलंसुद्धा डेफिनेटली अशा सगळ्या गोष्टी करतात. कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतात, म्हणजे चिटकवणं झालं, कटिंग झालं, असे आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी ज्या आहेत तर लहान मुलांना त्याच्यात खूप इंटरेस्ट असतो. तर तेच मी आता तिला इथे सोबत घेऊन करते. आणि बघू शकता ती स्वतःसुद्धा असं मध्ये बोटाने, तिच्या बारीक बोटाने जे आहे तर ते लावते. आणि इथे आता हा झाला आपला सगळ्यात पहिले ओ तयार. आता आपल्याला या ओला क्यू बनवायचा आहे आणि त्यानंतर मी याला छान असं डेकोरेट पण करणार आहे, थोडंसं त्याच्यामध्ये ड्रॉइंग पण करणार आहे, जेणेकरून ते आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि असं तिला मला हा गळ्यामध्ये लावायचा आहे किंवा हातामध्ये पण आपण घेऊन फिरू शकतो, पण तो खूप मोठा झाला असता हातामध्ये घेण्यासाठी, म्हणून मी तिला असं गळ्यामध्येच लावणार आहे. आणि ती हातात घेऊन इतक्या वेळ चालणार पण नाही, कारण की तिचा रॅम्प वॉक होता, ती घेऊन चालणार नाही, कारण की तिला हेवी ड्रेस पण घालायचा होता मला. त्याच्यामुळे म्हटलं की आपण तिच्या गळ्यातच डायरेक्ट घालूया. आणि बघू शकता आता इथे आपला क्यू जो आहे तर तो तयार झालेला आहे. फक्त इथे मला पिंक कलर असतात आणखीन खूप सुंदर दिसला असता हा. एक तर बॅकला पाहिजे होता किंवा क्यू तरी पिंकमध्ये पाहिजे होता मला, पण रात्रीची वेळ पण झाली होती आणि एकदम अचानक वेळेवरती सुचलं की आपण असं करूया काहीतरी नवीन डिफरंट, म्हणून मग मी. आणि आता ही माझी पण फर्स्टच टाईम, म्हणजे मी पण पहिल्यांदाच बनवते असं काहीतरी. तर चला, मुलांसोबत आपण पण शिकतोच आहोत आता, हे आपल्यासाठी पण सगळ्याच गोष्टी नवीन असतात. तर
मुलांसोबत आपण पण आपलं बालपण जगायचं. तर बघू शकता आता इथे मी असं क्यू बनवला आहे आणि इथे हा ब्ल्यू कलरचा मी असं थोडासा क्राऊन बनवला आहे. आणि त्यानंतर आता मी याच्यावरती थोडंसं असं ड्रॉइंग करणार आहे, जेणेकरून ते असं डोळे वगैरे काढणार आहे. तर आधी मी जेवढं मला पाहिजे आहे म्हणजे शेपमध्ये तेवढं कट करून घेतलेलं आहे, वरच्या साईडने पण आणि साईडने पण, जेणेकरून आपल्याला इथे आता हे असं एक नॉड लावून असं तिच्या गळ्यामध्ये घालता येईल. तर थोडंसं असं फूल वगैरे लावून मी त्याला छान डेकोरेट पण केलेलं आहे. मी आता तुम्हाला पुढे दाखवते सगळं. आणि मला याच्यावरती चिटकवण्यासाठी थोडेसे स्टोन वगैरे हवे होते, कुंदन हवे होते, पण ते शॉप पण बंद झालं होतं. मिस्टर माझे जाऊन बघून पण आले, पण दुकान बंद झालं होतं. त्याच्यामुळे मला आता साध्याच पद्धतीने करावं लागलं. सडनली मी विसरूनच गेले होते की तिला क्यू बनवायचं आहे. आणि जेव्हा मॅडमचं रिमाइंडर आलं की उद्या असं आहे अल्फाबेटवाला आपला रॅम्प वॉक आहे, तर तुम्ही सगळेजण मुलांना छान तयार करून आपल्या स्कूलच्या टाईमवरती घेऊन या, तेव्हा मला आठवण आली. आणि लगेच मग मी यूट्यूबवरती सर्च केला आणि करायला घेतलं. तर तोपर्यंत रात्र झाली होती, म्हणजे 8:30 पावणे 9 वाजले होते. आणि जवळच असलेलं एक स्टेशनरीचं दुकान आहे, तर ते पण बंद होऊन गेलं होतं, संडे होता त्याच्यामुळे. तर त्यामुळे आता मला घरात जे अवेलेबल आहे त्यानेच मी असं हे डेकोरेट करणार आहे. तर सगळ्यात आधी मी असे इथे पेन्सिलने डोळे काढून घेतले, कारण की आधी जर शेप वगैरे चुकला, डायरेक्ट लगेच आपण स्केच पेनने किंवा मार्करने काढायला घेतलं तर शेप वगैरे चुकला तर मग आपल्याला ते रिमूव्ह पण करता येणार नाही. त्याच्यामुळे मग मी आधी पेन्सिलने काढलं आणि मग त्याला छान असं हायलाईट करते आहे. तर इथे छान छोटेसे असे डोळे काढले आहे, एक हार्ट काढला आहे जो जिभेचं पण काम करेल, आणि असं स्माइलीसारखं एक फेस काढला आहे छोटंसं. तर बघू शकताय आता इथे त्याला मी अशी छान आउटलाईन करते. आणि ही बघा आर्या मध्ये तिला अजून वाटतं की आपल्याला याला चिटकवायचंच आहे सगळ्या गोष्टी, तर तिचं तेच चाललं आहे, मी अजून चिटकवते याला थोडंसं, इथे मला काहीतरी करायला दे. त्यानंतर असं ब्लॅक मार्करने मी इथे डोळे काढून घेतलेले आहे सगळे असे छान व्यवस्थित. त्याला आयलॅशेस पण बनवले, छोटे अशा ॲब्रो पण बनवल्या. इतकी छान वाटत होतं ना ते, असं वाटत होतं की कधीही सकाळी हे घालणार आणि सगळं रेडी होऊन जाणार, असं झालं होतं मला रात्रीच. इतके छान असं सुंदर दिसत होतं ते, तिला पण खूप आवडलं. आणि तिला तर क्वीन बनवलं होतं, त्याच्यामुळे तर सगळ्याचं ती सेंटर पॉईंट झाली होती. तुम्ही स्टार्टिंगलाच फोटोमध्ये बघितलं असेल, तिलाच असं सेंटरला बसवलं होतं टीचरने वगैरे. फक्त माझ्याकडनं इथे एक म्हणजे चूक झाली की मी आधीच सगळं सामान आणून ठेवायला पाहिजे होतं, जेणेकरून मला आणखीन छान बनवता आलं असतं तिच्यासाठी ते. बट ठीक आहे, तर नेक्स्ट टाईम, आता हे तर माझं फर्स्ट टाईम होतं, फर्स्ट अनुभव होता, त्याच्यामुळे मला इतकं काही असं लक्षात नाही राहिलं, किंवा असं म्हणता येईल की माहिती नव्हती मला याविषयी. तर आता नेक्स्ट टाईम बघूया आपण, जेव्हा तिला असं दुसरं काही कुठली थीम वगैरे असा टीचर त्यांच्या सेलिब्रेट करतच असतात स्कूलमध्ये. प्रत्येक मंथमध्ये त्यांच्या स्कूलमध्ये एक थीम असते, तर त्यानुसारच त्या बनवत असतात. तर आता या मंथमध्ये होती त्यांची ही अल्फाबेटवाली थीम. तर आता ही या महिन्यात तर गेलं आहे, लास्ट मंथमध्ये पण त्यांची रेनकोटवाली थीम होती. त्यानंतर त्यांनी एकदा ग्रीन कलरचं थीम वगैरे ठेवलं होतं, कलर थीम वगैरे असं बरंच काही असतं. तर त्यानुसार आता सगळं काही जे आहे तर ते आर्यासाठीचं बनवणं चालू आहे. आधी इथे मला वाटलं की छान छोटंसं असं फ्लावर वगैरे काढूया आपण, आउटलाईन वगैरे करूया, पण म्हटलं की नको, ते खूप ऑड दिसेल. त्याच्यानंतर माझ्याकडे आता हे थोडेसे 2-3 कुंदन बाकी होते, तर मी तेच इथे चिटकून दिले. आणि तुम्ही बघू शकता इथे ही आहे आर्या, त्यांच्या स्कूलचा हा रॅम्प वॉक जे आहे, तर तिथले फोटो जे आहे तर टीचरने शेअर केलेले होते. तर तुम्हाला आर्याचा लुक आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय.